नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. आपण पाहताय 5चा पंचनामा. आपल्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न उपस्थित झालाय आणि त्याला कारण ठरली आहे मालेगावमध्ये 5 दिवसांपूर्वी घडलेली घटना. मालेगाव जवळच्या एका गावामध्ये 5 दिवसांपूर्वी एका 3 वर्षांच्या मुलीचं तिच्या घरासमोरून अपहरण झालं आणि त्यानंतर या मुलीचा ज्या अवस्थेतला मृतदेह सापडला त्यामुळे फक्त त्या गावामध्ये नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आहे. या मुलीला घरासमोरनं नेण्याचं आणि तिची अशी हत्या करण्याचं जे कारण आहे ते तर आणखीन संतापजनक आहे. 5 दिवस झाले मालेगावमधल्या विविध संघटना या सगळ्या प्रकारामध्ये सध्या निषेध मोर्चे काढतात, आंदोलन करतात. आज मालेगावमधले शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्यासोबत नागरिकांनी आणखी एक मोर्चा काढला, न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यांना पोलिसांनी अडवलं. मागणी एकच आहे, या भयंकर घटनेमधला आरोपी आमच्या ताब्यात द्या, नाहीतर या आरोपीला तातडीनं खुलेआम फाशी द्या. नागरिकांची ही मागणी लगेचच मान्य होण्यासारखी नाही, मात्र ही मागणी मान्य होण्यासारखी नाही म्हणून नागरिकांचा संतापही दुर्लक्षित करता येणारा नाहीये. आपल्याच घरातल्या मुली आपल्याच घराच्या अंगणामध्ये सुरक्षित नसतील तर मग कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भातला राज्यामधली परिस्थिती नेमकी काय आहे हाही प्रश्न उपस्थित केला जातो. या सगळ्या संदर्भात बोलायचंय, पण त्या अगोदर बघूयात मालेगावमध्ये नेमकं काय घडलं. नाशिकच्या मालेगाव मधला हा संताप. न्यायालयाच्या समोरच लोकांची घोषणाबाजी आणि पोलिसांचा लाठीमार. गेल्या 5 दिवसांपासून मालेगावात हा संताप आहे आणि या संतापाचं कारण आहे एका लहानगीवर झालेला अत्याचार. 3 वर्षांच्या चिमुकलीची तिच्याच गावात अत्याचार करून निर्घृण हत्या झाली. त्या चिमुकलीच्या मृतदेहाची अवस्था पाहून अवघं मालेगाव हादरले. सदर ही जी घटना आहे अत्यंत निंदनीय आहे, दुर्दैवी आहे आणि या ज्या नराधमाने ही जी घटनेला हा जो अंजाम देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मुळातच आमचा नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे आणि हे आम्हाला सहन होणार नाही, आम्हाला चालणार नाही. आम्ही शासनाला, सन्मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना व पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना कळवलेलं आहे. या घटनेमध्ये या सदर आरोपीला आमच्या मालेगावला जे कॉलेज सगळ्याच लहान बालकांवर आता सगळ्यांचा दहशत बसलेली आहे. माझं असं म्हणणं आहे की मजूर वर्ग जरी आपण काम करतो, महिलांनी सांभाळून मुलीकडे लक्ष देणं, परंतु असेच नराधम जर तयार झाले असेल तर कायद्याने जर त्यांच्याकडनं कायदा होत नसेल तर त्यांनी आमच्या स्वाधीन करावं. 17 नोव्हेंबरच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमधील डोंगराळे गावात राहणारी एक 3 वर्षांची चिमुरडी आपल्या घरासमोर खेळता खेळता अचानक गायब झाली. मुलगी कुठे गेली म्हणून शोधाशोध सुरू झाली. रात्र होत आली पण मुलगी सापडली नाही. मग अवघं गाव मुलीला शोधू लागलं. शेवटी गावाच्या बाहेर एका टॉवर जवळ या चिमुरडीचा मृतदेह सापडला. मुख्यमंत्री महोदयांच्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालवली जावी. ज्येष्ठ विधी तज्ञ वकील महोदय त्या ठिकाणी ही केस चालवण्यासाठी देण्यात यावेत, अशा प्रकारची विनंती त्या बालिकेचे काका आणि त्या गावाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी केलेली आहे. गावातील लोक जेव्हा मुलीला शोधत होते तेव्हा संजय खैरनार नावाचा एक तरुणही त्यांच्यामध्ये होता. त्यानंच मुलीला गावाबाहेर नेताना एका महिलेनं बघितलं होतं. संजयला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. मालेगावातील त्या लहान मुलीच्या वडिलांचे आणि संजय खैरनारचे काही दिवसापूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग जणू त्याच्या मनात होता आणि त्या संधी मिळताच संजयने ह्या लहान मुलीला चॉकलेटची आमिष दाखवून तिच्या घरासमोर उचलत तिला मग गावच्या बाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार केले आणि नंतर दगडाने ठेचून या गुन्ह्याचे पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला. अशी ही घटना घडली आहे. या आरोपीला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे, पण आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या, त्याला गावकऱ्यांच्या ताब्यात द्या अशी मागणी आता गावकरी करतात. फक्त राग काढायचा म्हणून 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करायचे आणि तिला ठेचून मारायचं
हा फक्त गुन्हा नाहीये, ही घातक विकृती आहे आणि ही असली विकृती पुन्हा समाजात दिसणार नाही यासाठी लोकांनी मागणी केली तर तो त्यांचा दोष कसा? ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच संदर्भात फक्त कायदा सुरक्षा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेच प्रश्न उपस्थित होत नाहीत तर एकूण समाज आणि समाजामध्ये सध्या पसरत चाललेल्या वेगवेगळ्या प्रवृत्ती या संदर्भातही प्रश्न उपस्थित होतात. याबाबत बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी. वंजारी सर नमस्कार. आणि सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे माझ्यासोबत आहेत. वर्षाताई नमस्कार. ताई आवाज पोहोचतोय माझा आपल्यापर्यंत? वर्षाताई तुमचा आवाज येत नाही माझ्यापर्यंत. बरं ठीक आहे, वर्षाताईंकडे आपण जाऊयात. वंजारी सर, घटना घडून आता 5 दिवस झालेले आहेत पण मालेगावमध्ये असा 1 मिनिट गेलेला नाहीये की या संपूर्ण घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात नाहीये. मालेगावच कशाला, महाराष्ट्रामध्ये जो जो या घटनेबद्दल ऐकतोय त्या प्रत्येकाला या घटनेबद्दल जितकं दुःख होतंय त्या मुलीबद्दल तितका संतापही येतोय. आपल्याच घरातली मुलगी आपल्याच अंगणात खेळत असताना कुणीतरी उचलून न्यावं आणि त्यानंतर काही मिनिटांमध्ये काही तासांमध्ये त्या मुलीची ही अवस्था व्हावी, याचा दोष आता कुणाला द्यायचा? फक्त त्या ज्यानं घेऊन गेलेला आहे यालाच द्यायचा की ही विकृती फोफावत चाललेली आहे आणि ती सामाजिक बनली आहे? वंजारी सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? मला वाटतं वंजारी सरांपर्यंत पण माझा आवाज पोहोचत नाहीये. मालेगाव मधली ही आजची दृश्य आहेत. खरं तर गेले 5 दिवस मालेगावमध्ये हीच दृश्य पाहायला मिळतात. सर्वचकडे सातत्यानं मोर्चे, आंदोलनं, निषेध मोर्चे दिसतात आणि याचं कारण आहे लोकांमधला संताप. हा संताप खूप स्वाभाविक आहे, कारण घरामध्ये खेळणारी एखादी मुलगी जर अशा प्रकारे मारली जात असेल, तिच्यावर इतके अत्याचार होत असतील इतक्या लहानग्या मुलीवर, तर हा संताप स्वाभाविक आहे. या सगळ्या नागरिकांची मागणी आहे की या आरोपीला आमच्या ताब्यात दिलं जावं, नाहीतर त्याला जाहीरपणे फाशी दिली जावी. या आरोपीला पोलिसांनी पकडलेलं आहे, त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, पण त्यानं कुणाचंही समाधान होण्यासारखं नाहीये. लवकर न्याय पाहिजे हीच मागणी सातत्यानं केली जाते आणि त्याच दृष्टीनं लोकांची आंदोलनं सुरू आहेत. वर्षाताई आपल्यासोबत पुन्हा एकदा थ्रू झाल्यात. ताई माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? पोहोचतोय आता पोहोचतोय. गेले 5 दिवस झालेत मालेगाव मधली ही दृश्य आपण पाहतोय. सातत्याने लोकांचा संताप साहजिक आहे, कारण अशी जर एखादी घटना घडत असेल, आपल्याच मुलीबाळी आपल्याच घरामध्ये सुरक्षित नाही तशी भावना लोकांमध्ये निर्माण होत असेल तर हा संताप साहजिक आहे. पण एकूण या घटनेकडे जेव्हा तुम्ही पाहिलं, याची माहिती घेतलीत, कोणते महत्वाचे कांगोरे होते जे तुमच्या लक्षात आले संतापाच्या पलीकडे जाताना? पहिली महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्या घटना दिवसेंदिवस वाढतायत. होय, काही गोष्टी मीडियापर्यंत पोहोचतात आणि काही पोहोचत नाहीयेत. त्यामुळे बालकांच्या संदर्भाने होणाऱ्या हिंसेमध्ये अफाट अशी वाढ झालेली आहे. त्या संदर्भात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्येही खूप मोठ्या प्रमाणावर वाढ आहे. गेल्या 24चा जर क्राईम रिपोर्ट महाराष्ट्र सरकारचा बघितला तर 22,000हून अधिक गुन्हे दाखल झाले आणि 40-42,000हून अधिक गुन्हे प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या स्वतंत्र कोर्ट स्थापन करा आणि तातडीने याच्यामध्ये कारवाई करा आणि कार्यवाही पूर्ण करून 6 महिन्याच्या आतमध्ये निकाल लागले पाहिजेत असं म्हटलेलं आहे. पण तसं होताना प्रत्यक्षामध्ये न्यायालयात दिसत नाहीये, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या संदर्भामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की चाइल्ड राईट कमिशन आहे आपल्याकडे, म्हणजे बाल हक्क संरक्षण आयोग आहे आपल्याकडे. माझा आवाज पोहोचतोय ना? येस येस येस, बोला. हा, बाल हक्क संरक्षण आयोग असायला पाहिजे. तो या नवीन सरकारमध्ये तब्बल गेली जवळजवळ 5 वर्ष होतील आता. महिला आयोग आहे पण तो महिला आयोग आयोगासारखा वागत नाही आणि बाल हक्क संरक्षण आयोग अस्तित्वातच नाही. म्हणजे प्रवीण घुगे हे, त्याच्यानंतर सुशीबेन काही दिवस होत्या, पण त्याच्यानंतर बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करायला महाराष्ट्र शासनाला वेळच मिळालेला नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, जरी गुन्हे दाखल होत असले तरी त्याच्यामध्ये कन्व्हिक्शनचा रेट खूप कमी आहे. मोठ्या प्रमाणावर जामीन मिळतात आणि त्याचा सगळ्याचा परिणाम म्हणून कायद्याची कुठलंही भय लोकांना राहिलेलं नाही. विलेज लेवल पर्यंत, म्हणजे व्हीसीपीसी आम्ही त्याला म्हणतो, विलेज चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी, म्हणजे अंगणवाडी ताई त्याच्या सेक्रेटरी आहेत, ग्रामसेवक त्याचे अध्यक्ष आहेत, सरपंचांना हे माहीत असायला हवंय. गाव पातळीपर्यंत बालकांच्या सुरक्षा एन्श्युअर करणाऱ्या समिती, स्टॅट्युटरी बॉडीज म्हणजे व्हॉलंटरी नाही
म्हणजे स्वयंसेवीपणे नाही, कायद्याने पदसिद्ध पद देऊन अस्तित्वात आणलं पाहिजे असं कायदा म्हणतो. पण या संदर्भात कोणतंही कामकाज महाराष्ट्रामध्ये नाही आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून चुकीचं वागणाऱ्या वृत्तींना कोणत्याही प्रकारे आपण कायदा मॅनेज करू शकतो, आपण कसेही निघू शकतो. बघा ना, आता मॅजिस्ट्रेट कस्टडी पण मिळाली या आरोपीला आणि उद्या काही दिवसांनी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हा विषय बाजूला पडला की काही दिवसांनी त्याला जामीन मिळून तो परत रस्त्यावरील आणि दुसऱ्या मुलींच्या संदर्भाने करेल. सासपड्याला जी आमच्याकडे घटना घडली त्याच्यामध्ये पहिल्या मुलीच्या गुन्ह्याच्या बाबतीत रेकॉर्डवरच आलं नाही आणि पहिल्या मुलीच्या बाबतीमध्ये घडलेली घटनेच्या बाबतीत दुसऱ्या मुलीच्या आई वडिलांनी सांगितलं म्हणून दुसऱ्या मुलीवर रेप करून त्यांनी मारून टाकलं. म्हणजे सेम गुन्हेगार आहे, सेम आरोपी आहे, ज्यांनी पहिल्यांदा एका मुलीला रेप करून मारून टाकलं, मतिमंद मुलीला, आणि त्या गोष्टीमध्ये शेजाऱ्यांनी सांगितलं म्हणून शेजाऱ्यांच्या मुलीला त्यांनी परत मारून टाकलं. हे सातारा जिल्ह्यात घडलेली घटना सांगते. आणि पहिल्या गोष्टीत आम्ही न्यायापर्यंत पोहोचूच शकणार नाही अशी परिस्थिती आहे, कारण इतक्या मागे ते घडलेलं आहे. तो जेव्हा बाहेर आला तेव्हा त्यांनी परत दुसऱ्यांदा हा गुन्हा केला. त्यामुळे गुन्हेगारांना कुठल्याही प्रकारे कुठलीच भय राहिलेलं नाही. संपूर्ण व्यवस्था जी आहे, पोलीस प्रशासन असेल, प्रॉसिक्युशन असेल किंवा न्यायालयात सुद्धा आम्हाला तारीखवर तारीख मिळते. म्हणजे या पद्धतीने जवळजवळ म्हणजे लोक जे चिडून म्हणत होते की आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही त्याचं काय करायचं ते करतो, हे नागपूरमध्ये घडलं होतं. रेप करणाऱ्या माणसाच्या संदर्भाने जेव्हा त्याला निर्दोष मुक्तता झाली त्यावेळेला बायकांनी दगडांनी ठेचून तो आरोपी मारला होता. मला असं वाटतं की कायदा सुव्यवस्था असणाऱ्या राज्यामध्ये, कायदा असणाऱ्या अतिशय सुंदर, अतिशय वेल ड्राफ्टेड, खूप छान पद्धतीने हा कायदा ड्राफ्ट केलेला आहे, पण त्या कायद्याच्या संदर्भाने अंमलबजावणी बाबतीमध्ये जी संवेदनशीलता शासन स्तरावर, प्रशासन स्तरावर, न्यायासनाच्या स्तरावर, सरकारी वकील यंत्रणेच्या स्तरावर असायला हवी, ती आपल्याला दिसत नाही. हे दुर्दैव. अधिकाधिक आरोपींचा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे आणि नो गव्हर्नन्स, जणू काही कायदा अस्तित्वात नाही अशी परिस्थिती आहे आणि प्रचंड लोक भयभीत झालेले आहेत. म्हणजे मनातून अशी भीती वाटते की आपली लेकरं शाळेत पाठवताना सुरक्षित नाहीत, रस्त्यावर सुरक्षित नाहीत. मेजॉरिटी बालकांच्या संदर्भाने होणारे गुन्हे हे घरांमध्ये होत आहेत. त्यामुळे पॉक्सोच्या संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये ओळखीचे, नात्यातले, शेजारी पाजाऱ्यांनीच केलेले गुन्हे अधिक आहेत. त्यामुळे कुठेही बालकं सुरक्षित नाहीत. अशा एका परिस्थितीतून आपण सगळेजण जातोय आणि म्हणून शासनाची, न्यायासनाची, प्रशासनाची आणि मीडियाची सुद्धा हे शेवटपर्यंत माझी विनंती आहे तुम्हाला, घटना घडली म्हणून तात्पुरती आमची चर्चा घेऊ नका तुम्ही, शेवटपर्यंत हे लावून धरा. याच्या संदर्भाने 8 ते 10 दिवस हिअरिंग इज इनफ. लोक म्हणतायत ना 10 दिवसात ही कारवाई करा. कशाला मॅजिस्ट्रेट कस्टडी देऊन आठवता? काय तहकीकात करायची राहिली आता याच्यात? पूर्ण चौकशी पूर्ण करा, इंट्रोगेट करायचं करा आणि तातडीनं शिक्षा लावा, तर लोकांचा तुमच्यावर, तुमच्या व्यवस्थेवर विश्वास बसेल. त्यामुळे लोक जे म्हणतात की आमच्या ताब्यात द्या, तसं न देता 10 ते 15 दिवसामध्ये ही केस चालवणं सहज शक्य आहे आणि ते तातडीनं न्यायासनाने आणि प्रशासनाने केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि हे खरं आहे, म्हणजे हे शक्य जर होणार असेल तर न्यायालयानं का करू नये? म्हणजे हा फक्त लोकांचा संताप किंवा त्या संतापाचा दबाव म्हणून हे न पाहता, हे जर विकृती समाजामध्ये वावरत असतील आणि त्या विकृतींना एक धडा घालून द्यायचा असेल की याच्या पुढे हे सहन केलं जाणार नाही, तर त्यासाठी हेच करण्याची गरज आहे आणि त्यासाठी कायद्याच्या मर्यादाही ओलांडण्याची गरज नाही. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, नुसतं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये असं म्हणून काही उपयोग नाहीये ना. खरंच तो न्याय फास्ट होतो हे दाखवण्याची गरज आहे. किमान एकदा तरी हे दाखवा की 10-15 दिवसांमध्ये न्याय होऊ शकतो, निकाल लागू शकतो आणि आरोपीला त्याची जी शिक्षा आहे तिथपर्यंत पोहोचवू शकतो. आणि त्यासाठी जर लोक संताप व्यक्त करत असतील तर तो संताप सहज समजण्यासारखा आहे. आणि ताई, तुमचाही संताप समजण्यासारखा आहे, कारण त्या लोकांशी बोलल्यानंतर प्रत्येकाच्या मनात, म्हणजे एकीकडे आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतं. 3 वर्षांची मुलगी जगही पाहायला सुरुवात केलं नव्हतं आणि ती जे भोगून या जगामधनं गेलेली आहे त्या मुलीसाठी प्रत्येकाला वाईट वाटतं. पण ते जर इतर कुणा मुलीच्या नशिबात येऊ नये असं वाटत असेल तर जी सामूहिक ताकद आज समाज दाखवतोय ती सामूहिक ताकद सगळ्यांनी दाखवली पाहिजे. ही तुमची भावना अगदी रास्त आहे आणि मला वाटते सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग दिला पाहिजे. वंजारी सर, पण ताईंनी उपस्थित केलेले 2-3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. मुळात आपण कुणाबद्दल बोलतोय? आपण त्या मुलांबद्दल बोलतोय ज्यांना कायदा, व्यवस्था याची आपल्या घरा किंवा शाळेच्या बाहेर पुरेशी माहितीही नसते. त्या मुलांकडनं मुळात त्यांच्या बाबतीत काही चुकीचं झालं याची जाणीव होणं आणि मग त्यांनी कायद्यापर्यंत पोहोचणं, हीच प्रक्रिया खूप लांबची आहे. पण दुर्दैवानं आपल्याला दिसतंय की ही सगळी प्रक्रिया पार करून जेव्हा ती मुलं
पोलिसांपर्यंत पोहोचतायत, ते गुन्हे नोंद होत आहेत, तेव्हा त्याच्यावर कन्व्हिक्शन रेट नाहीये, तर ते खटले वारंवार चालत राहतात, वर्षानुवर्ष चालत राहतात. जर ही व्यवस्था असेल तर आपण या मुलांचं आयुष्य सुखकर आणि सुरक्षित कसं करणार? एकंदर बघितलं तर सगळंच मुसळकेरात असे म्हणण्याची आजची सामाजिक आणि राजकीय अराजकमय परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. खरं तर या प्रसंगावर बोलताना सुद्धा हृदय पेवटून निघावं अशी ही घटना आहे. हा केवळ गुन्हा मी म्हणणार नाही, हा महिलेवर झालेला अत्याचार त्याही पलीकडे अतिशय अश्लाघ्य विकृती मी म्हणेल की जे कुठल्याही लेवलला कोणत्याही मॉरल आणि इथिकच्या प्रिन्सिपल मध्ये ऍक्सेप्ट होऊ शकत नाही, इतका भयंकर हा गुन्हा आहे. या गुन्हा घडण्याचं मुख्य कारण जरी पर्सनल विकृती असलं तरी वर्षा मॅडमनी जे मुद्दे उपस्थित केले त्यात मला अतिशय महत्वाचा एक मुद्दा वाटतो, जो आजची चिघळलेली परिस्थिती मालेगाव, नाशिक आणि अन्य ठिकाणचे महाराष्ट्र बऱ्याच आंदोलनं पेटत आहे, ती पाहता असं वाटतं नागपूरचं अक्कू यादव प्रकरण जे त्यांनी मेन्शन केलं आणि इथे आज पोलिसांना जेव्हा लाठीमार करावा लागला, अपरिहार्यपणे पोलिसांना तो करावाच लागला, कारण न्यायालयात लोक घुसण्याच्या तयारीत होते आणि अक्कू यादव प्रकरणाची नागपूरच्या पुनरावृत्ती होऊ शकली असती, इतका जनक्षोभ झालेला आहे. तुम्ही एका बाजूला जनक्षोभ जेव्हा म्हणतो आपण तेव्हा विचार करा की का झालं. तर महाराष्ट्र राज्य ही स्त्रिया आणि बालकांच्या वरती जे गुन्हे होतात त्याच्यामध्ये देशात पहिल्या क्रमांकाला आहे. कोणाला त्याची लाज शरम काही वाटत नाही. शक्ती कायदा आम्ही 8 वर्ष ते घोंगडं भिजवून ठेवलंय. याच्या आधीचे पण गृहमंत्री होते, ते हैदराबादला जाऊन सगळा अभ्यास 8 दिवस राहून आले, केलं, शेवटी काय काही नाही. ज्या हिरिरीने तुम्ही विशेष जनसुरक्षा कायदा पास करून घेतला सभागृहामध्ये, तुम्ही त्या हिरिरीने महिलांच्या प्रोटेक्शनसाठी शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये अजून का आणला नाही, त्याचं उत्तर राजकारण्यांनी द्यावं. राहिली व्यवस्था, जी व्यवस्था प्रामुख्याने या केसच्या संदर्भात 2 टप्प्यामध्ये मोजता येईल, एक पोलीस आणि दुसरं न्यायालय. पोलिसांची अवस्था, या व्यवस्थेतल्या पोलिसांची अवस्था तुम्ही विकलांग करून टाकलेली आहे. पोलीस हे नुसतं सांगकामे किंवा तुम्ही म्हणाल ते, माझा अनुभव तुम्हाला सांगतो, एका माणसाला धमकीचा फोन आला, आम्ही तुझ्या घरातून तुझी बायका मुलं उचलून घेऊन जाऊ, त्यांनी नेऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, पोलिसांनी एनसी लिहून घेतली. दुसऱ्यांदा तो एक माणूस घरी आला, तो 100 नंबरला फोन करतो, पोलीस स्टेशनला जातो, पोलीस स्टेशन म्हणाले ठीक आहे आता परत आलं तर सांगा. तो म्हणाला अहो आज आले होते, ती तक्रार नाही, तुमची आधी तक्रार लिहिलेली आहे, आता तक्रार लिहून घेण्याची गरज नाही. असे जर तर आपल्याला या ठिकाणी सातत्याने विचार केला पाहिजे की गृहमंत्री साहेब तुमचं लक्ष आहे का, तुमचा कंट्रोल या व्यवस्थेवर आहे का. आणि न्यायालयामध्ये जसं वर्षाताईंनी सांगितलं, परत छान निवेदन त्यांनी असं केलं की खरंच तारीखची परिस्थिती आहे, फास्ट ट्रॅकच्या वल्गना असतात, त्याचं फक्त रूप आम्हाला बघायला मिळत नाही. सगळ्यांचा हा परिपाक आहे. राहता शेवटचा मुद्दा एक बोलून थांबतो की समाजातल्या तरुणांची, युवकांची, ही टीनेज मधली मुलं आहेत, त्यांच्या मानसिकतेला झालंय काय, याच्यावर शासनाने कृपा करून कधीतरी एखादं सेशन घेऊन सांगावं की आमच्या शासनाकडे अशा प्रकारची योजना आम्ही राबवत आहोत, जेणेकरून या समाजातले पौगंड अवस्थेतले, कुमार अवस्थेतले जे विद्यार्थी आहेत, जे तरुण आहेत, टीनेजर आहेत, त्यांच्या मानसिकतेला आम्ही कसं सांभाळणार. एका बाजूला बेरोजगारीचं प्रचंड प्रमाण, एका बाजूला शिक्षण याचा बोजवारा उडालेला आहे, शिक्षक आंदोलन करतात, हे काय चालू आहे. तुम्ही हे सगळं करून सत्ताधीशांनो सत्ताचा उपभोग कोणाच्या जीवावर घेताय तुम्ही. उद्या ह्या समाजात असे मुर्दे पडायला लागले रस्ते, आणि हे अराजक मला नाही वाटत खूप लांब आहे. ही वेळ कधीही येऊ शकते जर हे व्यवस्थित थांबवलं गेलं नाही तर. या दृष्टीनं मालेगावचा जनक्षोभ, मालेगावची ही केस अत्यंत महत्वाची आहे.
सगळ्या देशाचं या केसकडे लक्ष आहे. सगळ्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे. ज्याला ज्याला कळतं तो पिळवटून उठलेला आहे आणि हा जनक्षोभ आहे. पोलिसांना तो कसा अटकायचा त्याच्यामध्ये तर खरं आव्हान पोलिसांसमोर आहे. पण पोलीस बांधव माझे कसा काय तो पेलवतात करतात ते त्यांना माहिती. परंतु एकंदर परिस्थिती फार गंभीर आहे आणि ही सामाजिक परिस्थितीच गंभीर आहे. पण वर्षाताई, तुम्ही जो दुसरा मुद्दा सांगितला होता मगाशी बोलताना तोही तितकाच गंभीर आहे. तो होता चाइल्ड राईट कमिशनचा, बाल हक्क संरक्षण आयोगाचा. काय नेमकी महाराष्ट्र सरकारची अशी मजबुरी आहे की आपण हा बाल हक्क संरक्षण आयोग स्थापू शकत नाही? म्हणजे याच्या अगोदर तो होता तेव्हा त्याचं काम सुरू होतं, आता ते बंद आहे. कायदा काय सांगतो या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या बाबतीत आणि कुठे आपण कमी पडतोय? राष्ट्रीय पातळीवर तो आहे, स्टेट लेवलवर तो असायलाच पाहिजे. पण प्रत्येक वेळेला शासन बदललं की आपल्या मर्जीतले आपल्याला हवे ते लोक त्याच्यावरती घेण्याची आतापर्यंतची महिला आयोग असेल, वेगवेगळे आयोग असतील किंवा महामंडळ असतील, ती वाटून घेण्याची आतापर्यंतची पद्धत राहिली आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हा पण आयोग त्या वाटणीमध्ये राहिला असावा बहुधा. कारण कुठलाही आयोग किंवा कुठलीही महामंडळं ही नवीन शासन आले की नवीन गडी, मग त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती, त्यांची समज किती, त्यांची त्यातली कार्य, त्यांना त्याच्याविषयी काम करण्याची कुवत किती, हे काही तपासलं जातच नाही आपल्याकडे. पण आमचं म्हणणं ठीक आहे, तुमचं नवीन शासनाला तुम्हाला तुमची माणसं घालायची आहेत, पण किमान त्या खुर्चीला ज्याला आम्ही विचारू शकू, जो खालीपर्यंत काहीतरी येऊन सांगेल, जो काहीतरी घटना घडली तर तिथे पोहोचेल किंवा घटना घडणार नाही याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह काहीतरी काम करेल, याच्यासाठी काहीतरी यंत्रणा तर असली पाहिजे. IAS अधिकाऱ्यांच्या नोकरदारांच्या जीवावरती महाराष्ट्र किती दिवस नगरपालिका आणि बाकी सगळ्याच यंत्रणा आपण आता बघतोय कशा चालवणार आपण. त्यामुळे महिला आयोग कसा बसा तो नेमला गेला, पण तोही महिलांसाठी काम करताना आम्हाला दिसत नाही, तो उलटच काम करतोय असा आमचा अनुभव आहे फील्डवरचा. आणि आता बाल हक्क संरक्षण समिती खालीपर्यंत देखील कार्यरतच नाहीत, कारण वर त्यांना आईबापच नाही. त्यामुळे ही अडचणीची गोष्ट आहे. आणि दुसऱ्या एका गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधीन, सरकारी वकील नावाची यंत्रणा केसेस हारते का? इतक्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्यानंतर आमच्या वतीने जेव्हा आम्ही एखादी घटना घडते महिलांच्या संदर्भाने, बालकाच्या संदर्भाने, आमच्या वतीने सरकारी वकील तिथे कोर्टात उभे असतात. ते सरकारी वकील प्रत्येक वेळेला केस हारतात कसे? दाखल होणाऱ्या केसीची संख्या आणि शिक्षा लागण्याचं प्रमाण जर बघितलं तर महाराष्ट्रात खोट्या केसेस दाखल होतात असं समजायचं का आम्ही? यांच्या पण लिगल रिव्ह्यू घेऊन त्यांना अकाउंटेबल पकडलं पाहिजे. महाराष्ट्राचं सरकारी यंत्रणा नावाचं, प्रॉसिक्युशन नावाची यंत्रणा पूर्णपणे फेल गेलेली आहे. जेवढी आता साहेबांनी सांगितलं तसं की जेवढी पोलीस यंत्रणा विकलांग आहे त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्ट आणि राजकारणाने बरबटलेली असं प्रॉसिक्युशन आहे महाराष्ट्राचं. त्यामुळे कायदा चांगला असून उपयोग नाही, ज्यांच्या हातामध्ये कायदा आहे त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती कुठे आहे? आणि हे खरं आहे. म्हणजे आपण बाकीच्या देशांमध्ये जर बघितलं तर पब्लिक प्रॉसिक्युशन ही दहशत वाटावी इतकी जबरदस्त त्यांच्या संघटना असतात आणि त्यांची कार्यशैली असते. म्हणजे कोण पब्लिक प्रॉसिक्युटर आपली केस लढणार आहे याच्याबद्दल, ज्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याला दहशत असते. इथं नावही माहीत नसतं आणि माहीत नसलं तरी फरक पडत नाही अशी परिस्थिती आहे. काही वेळ संपली आहे, पण मला तुमच्याकडनं आणखी एका प्रश्नाचं उत्तर अगदी थोडक्यात हवंय. महिला आणि बाल कल्याण असं म्हणता म्हणता आपण किमान महिलांकडे तरी लक्ष देतोय, पण त्यातले बाल आपण विसरूनच चाललोय का? बालकांच्या कारण ते मतदार नाहीत ना हो. बाल विकास, बाल आणि महिला, आता पूर्वी आपण कल्याण म्हणायचो, आता आपण विकास म्हणायला लागलो. फक्त काय लेबल बदलतं, बाटली तीच आणि कडवी दवा पण तीच असते आमच्यासाठी. बालक त्यांचे मतदार नाहीत ना. त्यामुळे छोटी 3 वर्षाची मुलगी गेली ती कुणाची तरी दुसऱ्याची गेलेली असते. यांची मतदार असती आणि त्यांच्या मतदारांच्या घरात अजून थोडी यांची मतं असती, तर त्यांनी हे गांभीर्याने घेतलं असतं. त्यामुळे बालक मतदार नाहीत, त्यामुळे बालकांच्या मुद्द्याकडे लक्ष देणं हे महिला बाल कल्याण मंत्र्यांना असेल, गृहमंत्र्यांना असेल महत्वाचं, त्यामुळेच वाटत नसणार. त्यामुळे मला त्यांना विचारायचंय, महिला बाल कल्याण मंत्र्यांनाही विचारायचंय, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पण विचारायचंय की किती अजून बालकांचा बळी घेणार आहात. मग तुम्ही VCPC आणि राज्य स्तरावरची आमचं महिला आयोगासारखं अस्तित्वात येणारं बाल हक्क संरक्षण आयोग झगडून मिळवलेला आहे आपण तो. पण तो कधीच नेमणूकच जर तुम्ही राजकारणासाठी थोपून धरत असाल तर न्याय मागायला जायचं कुणाकडे लोकांनी? बरोबर आहे. नाही, आणि कसं आहे की बाल हक्क संरक्षण आयोग असेल, कमिशन्स असतील, पॉक्सो सारखे कायदे असतील, हे कायदे म्हणजे काय सगळेच गुन्हे रोखू शकतील अशी परिस्थिती नसते.
पण हे कायदे ही एक व्यवस्था तयार करते। ती व्यवस्था हे सांगते की या सगळ्या मुद्द्यांकडे आम्ही गांभीर्याने बघतो। एकदा गांभीर्याने बघायला सुरुवात झाली की हे गुन्हे का घडतात याच्या मुळाचं उत्तर शोधण्यासाठीची प्रक्रिया सुरू होते। पण जर आपली पावलं पहिल्याच प्रक्रियेवर थांबलेली असतील तर समाज या दृष्टीने गुन्हेगारीकडे का वळत चाललाय, ही विकृती समाजामध्ये का फोफावत चाललेली आहे, या प्रश्नांची उत्तरं आपण कशी आणि कधी शोधणार? कारण ती शोधण्यासाठी लागणाऱ्या व्यवस्थाच आपण तयार करत नसू, ती मानसिकताच आपण तयार करत नसू, त्या मानसिकतेची माणसंच आपल्या व्यवस्थेमध्ये नसतील तर मग या प्रश्नांची उत्तरं मिळणार कशी? एका आरोपीला फाशी दिली म्हणून हा प्रश्न सुटणारा नाहीये, कारण हा प्रश्न फक्त एका आरोपीचा नाहीये, हा प्रश्न समाजामध्ये फोफावत चाललेल्या विकृतीचा आहे। जे आता सरांनी सांगितलं की पौगंडावस्थेतली मुलं कशा प्रकारे विचार करतायत, त्यांची पावलं कुठल्या दिशेने चालतायत याचा काही अभ्यासच नसेल किंवा तो करायची गरजच वाटत नसेल तर मग हे प्रश्न उद्या आणखी वाढत जाणार आहेत। आज मालेगाव मधलं गाव आहे, उद्या महाराष्ट्रातलं दुसरं कुठलं तरी गाव आहे। जर या सामाजिक प्रश्नांकडे आपण मतांच्या पलीकडे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक मुद्दे म्हणून पाहिलं नाही तर हेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात घडत आणि पाहावं लागेल। हे पाहायची तयारी आहे का आपली, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल। सर आणि मॅडम, तुम्ही दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि तुमची मतं स्पष्टपणे मांडली, दोघांचेही मनापासून आभार। आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।